चला तर मंडळी, झटपट किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मंडळी, जोरदार असा पाऊस आपल्याकडे चालू आहे आणि पावसामध्ये ना चटपटीत आणि गरमागरम असं खायचं आपलं मन करत असतं. तर म्हटलं बटाट्यांचा समोसा खाऊन खाऊन तर थोडासा कंटाळा आलेला आहे. तर आज आपण ट्राय करूया चिकन समोसा. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चिकन समोसा रेसिपी. तर चला रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. समोसा बनवण्यासाठी आपल्याला बोनलेस चिकन लागणार आहे. तर बघा, मी बोनलेस चिकन घेतलं आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. आता आपल्याला याचे ना छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि हे तुकडे करून आपण याला थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून बारीक याचा किमा तयार करून घेणार आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही दुकानामधून सुद्धा चिकन घेताना त्याचा किमा बनवून आणू शकता, पण शक्यतो मी घरीच करते. छान स्वच्छ धुवून घेतल्यानंतर किमा बनवलं ना की छान वाटतं, त्यामुळे मी चिकन घरी आणून आणि त्याचा घरीच किमा बनवून घेते. बघा, या पद्धतीने सगळे आपण आता तुकडे असे करून घेऊया. सगळे तुकडे मी करून घेतले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आता टाकून घेते. मिक्सरच्या भांड्यात टाकून साधारण 1 ते 2 सेकंदच आपल्याला याला फिरवायचं आहे. जास्त फिरवलं तर त्याचा बारीक चुरा होईल, त्यामुळे 1 ते 2 सेकंद फक्त आपण याला, हे बघा, फक्त 1 ते 2 सेकंद मी फिरवून घेतलं आहे आणि प्रॉपर किमा आपला तयार झालेला आहे. बाकीचं साहित्य आपण बघूया. 1 चमचा लाल तिखट घेतला आहे, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचापेक्षा थोडासा कमी गरम मसाला पावडर, 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत. आलं लसूण ना मी ठेचून घेतलं आहे, पेस्ट करायची नाही आहे, ठेचून आपल्याला यामध्ये घालायचं आहे. फ्लेवर खूप छान येतो. त्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा बारीक आकारांमध्ये कट करून घेतला आहे आणि वाटीभर अशी कोथिंबीर घेतली आहे. एका बाउलमध्ये 1.5 कप मैदा आपल्याला घ्यायचा आहे. समोसासाठी जे कोटिंग बनवायचे त्यासाठी 1.5 कप मैदा घेतला आहे. थोडासा अर्धा चमचापेक्षा कमी ओवा घेतला आहे, तो हातावर असा चोळून आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर अर्धा चमचा काळे तीळ घेतले आहेत, अर्धा चमचा मीठ टाकूया आणि 1 चमचा तेल टाकायचं आहे. हाताने आपण आता छान याला एकजीव करून घेऊया, म्हणजेच ना सगळं तेल आणि जे काही आपण साहित्य घातले ते छान मिक्स होईल. हे बघा, असा हातामध्ये गोळा तयार झाला पाहिजे अलगद. आता आपण यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालून याचा छान गोळा तयार करून घेऊया. पीठ जास्त पातळही होता कामा नये आणि जास्त घट्टही नाही, छान असं सैलसर आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही, छान असा गोळा मी तयार करून घेतला आहे. आता आपण याला ना 20 मिनिटासाठी रेस्ट देऊया. याच्यावर झाकण ठेवून आपण 20 मिनिटासाठी याला साईडला ठेवूया आणि तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया. गॅसवर पॅन ठेवून घेतला आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे मी तेल टाकून घेतले. तेल छान गरम झाले, त्यामध्ये कांदा टाकून घेऊया. कांदा आपल्याला ना छान हलकाच ब्राऊन करायचा आहे, जास्त डार्क ब्राऊन कांदा आपल्याला फ्राय करायचा नाही आहे. हलका गोल्डन होईपर्यंत कांदा आपण छान परतून घेणार आहोत. शक्यतो तर काही जण ना की कांदा कच्चाच टाकतात वरतून, किंवा अगोदर तयार करून घेतात आणि नंतर त्यामध्ये कांदा टाकतात, पण आपण थोडासा हलकासा ब्राऊन करून घेऊया. हे बघा, हलकासा कांदा आपला ब्राऊन झाला आहे. त्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची टाकून घेऊया. 2 मिनटं छान आपल्याला याला परतून घ्यायचं आहे, म्हणजेच याचा सुगंध सुटेपर्यंत. त्यानंतर आपण यामध्ये केलेला चिकन किमा टाकून घेऊया आणि चिकन किमा सुद्धा आपल्याला छान ना तेलामध्ये असा परतून घ्यायचा आहे. चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे तेलात टाकून हे बघा छान असं एकजीव करून मी घेतलं आहे. आता आपण घेतलेले सुके मसाले टाकून घेऊया सगळे. त्यानंतर एक अर्धा चमचा मीठ टाकूया आणि छान याला ना 2 ते 3 मिनिटं आपल्याला आता परतून घ्यायचं आहे.
चिकन किमा शिजवण्यासाठी पाण्याचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही आहे. पाणी न घालताच आपण ही स्टफिंग तयार करून घेणार आहोत. आता आपण ना यावर 10 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया, म्हणजेच ना चिकन किमा आपला छान परफेक्ट कुक होईल. 10 मिनटं झाले आहेत आणि चिकन किमा आपला परफेक्ट कुक झालेला आहे. किमा केल्यामुळे ना त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे रेडी झालं आहे. आणि आता आपण यावर वरतून अशी कोथिंबीर टाकून घेऊया. चिकन किमा बनवताना मी यामध्ये कोथिंबीर वापरली नव्हती. अशी वरतून कोथिंबीर वापरली ना की समोसा खाताना त्याचा फ्लेवर खूप छान लागतो, त्यामुळे मी अशी कोथिंबीर वरतून वापरली आहे. स्टफिंग आपण आता प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी साईडला ठेवून घेऊया. 20 मिनटं झालेले आहेत आणि पीठ ना आपलं छान भिजलेलं आहे. मी याला पुन्हा एकदा हाताच्या साहाय्याने असं मळून घेते. आता आपण याचा छान असा गोळा काढून घेऊया. छोटासा गोल असा गोळा आपल्याला याचा काढून घ्यायचा आहे. आणि आता आपण ना याची पोळी लाटून घेऊया. थोडासा आपण मैदा वापरणार आहे. मैदा लावून याला आपण पोळी लाटून घेऊया. अशी गोल लांबट आकारामध्ये याची मी पोळी लाटून घेते. बघू शकताय तुम्ही, छान असा गोल लांबट आकारामध्ये मी याला लाटून घेतलं आहे. मी थोडंसं जाड लाटलेलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यापेक्षा सुद्धा अजून थोडंसं पातळ लाटू शकता. माझ्या मुलीला याचं कोटिंग खायला खूप आवडतं, त्यामुळे मी थोडीशी जाड केली आहे. 2 भागांमध्ये याला छान असं कट करून घेतलं. आता आपण समोसा स्टफिंग करूया. या पद्धतीने थोडंसं कॉर्नफ्लॉवर ना मी पाणी घालून त्याची पेस्ट केली आहे. आणि ते समोसा ना सुटला नाही पाहिजे, त्यासाठी आपण याचा वापर केलेला आहे. तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता, मैद्यामध्ये थोडंसं पाणी टाकून. आता आपण यामध्ये स्टफिंग टाकून घेऊया. हे बघा, वरतून सुद्धा आपल्याला असं याला कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचं आहे. आणि आता आपण याला फोल्ड करून घेऊया. म्हणजेच ना तेलात टाकल्यावर समोसा आपला फुटणार नाही, त्यासाठीच आपण हे वापरलं आहे. हे बघा, छान असा समोसा आपला तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने सगळे समोसे आपण तयार करून घेऊया. सेम पद्धतीने सगळे समोसे मी छान स्टफिंग करून घेतले आहेत. आता आपण तळून घेऊया. कढईमध्ये तेल मी अगोदर तापत ठेवलं होतं. बघू शकताय तुम्ही, तेल छान गरम झालेलं आहे. कडकडीत असं तेल मी तापवलेलं नाही आहे, नाहीतर समोसा टाकल्यावर जळून जाईल, त्यामुळे हलकंच तेल आपल्याला गरम करायचं आहे. आणि आता आपण त्यामध्ये समोसे टाकून घेऊया. तेलामध्ये ना जास्त गर्दी करायची नाही आहे. 2 ते 3 समोसेस मी यामध्ये टाकून घेते आहे. छोटी कढई आहे, त्यामुळे कमी टाकते. तुम्ही जर मोठी कढई वापरली तर तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता. हे बघा, हलकासा कलर आपल्या समोस्यांचा चेंज झाला आहे. तेल जर अजून कडकडीत तापलेलं असतं ना तर याचा कलर ना असं जळालेला दिसला असता, त्यामुळे आपण हलकं तेल गरम केलं होतं. आता गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. 7 ते 8 मिनटं आपण याला छान तळून घेणार आहोत. हे बघा, कलर आपल्या समोस्यांचा चेंज होत चाललेला आहे. अजून 2 ते 3 मिनटं आपण याला छान असं तळून घेऊया. गॅसची फ्लेम लो ठेवण्याचं कारण असं आहे की जेवढा वेळ आपण लो फ्लेमवर याला तळून घेणार तेवढा आपल्या समोशाला ना खमंग आणि खुसखुशीतपणा येईल आणि त्याचा कलरसुद्धा आपल्याला हवा तसा येईल. बघू शकताय तुम्ही, खूप सुंदर असा कलर आपल्या समोशांना आलेला आहे आणि छान आपले समोसे तयार झालेले आहेत. आपण आता काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचे समोसेसुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहेत. चला तर सेम पद्धतीने मी छान आपले समोसे सगळे तळून घेतलेले आहेत. त्यासोबत मी कोथिंबीर पुदिन्याची छान चटणी करून घेतली आहे. आणि समोसा मी दाखवते तुम्हाला. खूप समोस्यांना ना कुरकुरीतपणा आलेला आहे. हे बघा, खूप खुसखुशीत आणि खूप खमंग असे आपले समोसे झालेले आहेत. मी तोडून दाखवते तुम्हाला. कलरसुद्धा अप्रतिम आलेला आहे. हे बघा, किती सुंदर आपल्या समोस्यांना कलर आलेला आहे.
अजिबात आपले समोसे तेलात टाकल्यावर फुटलेले नाही आहेत. हे बघा, वरचं कोटिंग बघा किती खुसखुशीत झालेलं आहे, एकदम कुरकुरीत. स्टफिंग आपण व्यवस्थित भरलं होतं आणि त्याला साईडनं कॉर्नफ्लॉवर लावून पॅकसुद्धा व्यवस्थित केलं होतं, त्यामुळे अजिबात आपला समोसा फुटलेला नाही आहे. यामध्ये चटणी लावून आपण समोसा आता खाऊन बघणार आहे. खूप छान टेस्ट झालेला आहे. मी समोसा खाऊन बघितला आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चला तर मंडळी, अशाच सोप्या पद्धतीने आपली छान चिकन समोसाची रेसिपी रेडी झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या झटपट किचनला पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल.